नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरतीची सुरुवात झाली. त्यापैकी पहिली जाहिरात आली आहे. नवी मुंबई जागा 620 आहे. टोटल 30 संवर्ग आहे. 27 संवर्ग गट क चे आहे, 3 संवर्ग गट ड चे आहे. त्यामध्ये टेक्निकलचे 4 पद आहे, नॉन टेक्निकलचे जवळपास 26 पद आहे. त्यामध्ये महत्वाची 2 पद आहेत ज्याबद्दल मी थोडक्यात तुमच्याशी बोलतोय. एक आहे लिपिक टंकलेखक 135 पद आहे, दुसरा लेखा लिपिक यासाठी जवळपास 58 पद आहे. याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्यात काय महत्वाचं आहे तर आपल्याला बघायचं आहे की लिपिक टंकलेखक आणि लेखालिपिकसाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय काय दिलेला आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये संबंधित विषय त्यांनी टाकलेला आहे. 40 प्रश्न 80 मार्कांसाठी. तो म्हणजे नेमका काय असणार आहे, फॉर्म किती पदांसाठी आपण भरू शकतो, म्हणजे इथे 30 वेगवेगळे संवर्ग आहे. मी जेव्हा माझा प्रोफाईल अपडेट करतो तेव्हा एकापेक्षा जास्त जागांसाठी म्हणजे एकापेक्षा जास्त पदांसाठी मी जर अप्लाय करू शकतो तर मी करू शकतो का, याबद्दलचे मुलांचे प्रश्न आहे. आणि फी भरताना जास्त पदांसाठी मी जर अप्लाय करायचं ठरवतो तर फी मला एकदाच भरावी लागेल की अनेक पद्धतीने वेगवेगळी भरावी लागेल. आणि एक महत्वाचा प्रश्न आहे, ही परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे ते पण तुम्हाला इथेच क्लिअर झालेलं आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये 99% सांगितलं, पण आता 100% ही एक्झाम TCS घेणार आहे. कसं ते पण मी तुम्हाला जाहिरातीमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, ते दाखवतो. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सगळ्यांना बॅचेस पण अनाऊन्स केल्या. पण तत्पूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थी सोशल मीडियाला किंवा कमेंटमध्ये पण टाकलंय सॉरी फेक ऍड आहे, फेक ऍड आहे, ही ऍड नाही आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेबसाईटला जाऊ शकता. वेबसाईट कोणती आहे, नवी मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन NMMC या वेबसाईटला जा. नवी मुंबई महानगर वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये तुम्ही बघू शकता ताजी बातमी त्यांनी इथे लावलेली आहे. त्या सोशल मीडियावरती ज्या अफवा पसरल्या तर त्यांच्यापर्यंत पण गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी दखल घेऊन एक ताजी बातमी टाकली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गासाठी 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन. म्हणजे ही फेक ऍड नाहीये, ही प्रॉपर ऍड आहे. प्रॉपर ऍडच घेऊन कोणतरी सोशल मीडियावरनं घेतली आणि स्वतःच्या लेटर हेडवर टाईप केली, पाठवली असेल. पण ही जाहिरात आलेली आहे, अफवा नाहीये. चला, इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त 20% ऑफ प्रत्येक बॅचवर आहे. सो कोणतीही बॅच तुम्ही घ्याल तर हा कोड वापरायचा आहे, पाडवा PADWA. प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांसाठीच हा कोड लागू आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना डिस्काउंट मिळणार आहे. सो गुढीपाडव्यानिमित्त ही ऑफर 29 आणि 30 अशी 2 दिवसासाठीच फक्त असणार आहे. सो लगेच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. मनपा भरतीसाठी स्पेशल बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. त्या बॅचवर म्हणजे सगळ्याच बॅचवर, टेट बॅचवरती पण डिस्काउंट आहे, मनपाच्या बॅचवरती पण तुम्हाला डिस्काउंट आहे. सो आजच तुम्ही डायरेक्ट डिस्काउंट घेऊ शकता. बघा, हा रेकॉर्डेड कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. नॉन टेक्निकल हा सिलेबस आहे. फी तुम्हाला आता सध्या 1499 GST आहे. याच्यावरती परत 20% डिस्काउंट घेऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता. ह्या बॅच मध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षक म्हणजे जी शिक्षकांची टीम तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळते, तीच टीमने ह्या बॅच साठी लेक्चर घेतलेलं आहे, रेकॉर्ड करून ठेवलं आहे. स्ट्रिक्टली TCS पॅटर्न असणार आहे. PDF स्वरूपात नोट्स आहे. अनलिमिटेड फी आहे. 250 प्लस टेस्ट सिरीज आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला करंटचे सेशन अपडेट मिळणार आहे. चालू घडामोडीचे सेशन सुद्धा, जसं की तुम्हाला करंटच्या सेशन मध्ये किंवा GK GS मध्ये विषय कोणते, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स हे विषय तर आहेच, पण चालू घडामोडीचे काही सेशन तुम्हाला ते अपडेट करून मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, लगेच बॅच परचेस करू शकता, कारण डिस्काउंट 2च दिवस आहे. आणि याचबरोबर इतर मनपाच्या सुद्धा जाहिराती येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही बॅच नक्की मदतीची असणार आहे. सो लगेच जॉईन करा. पुढे घेऊन जर तुम्हाला बघा नवीन जाहिरात आलेली तुम्हाला माहिती आहे, 27 तारखेची जाहिरात. याबद्दल मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलंय. 28 तारखेपासून फॉर्म सुटलेले. सो आता तुम्ही फॉर्म भरू शकता. लिंक ओपन झाली आहे. 11 मे पर्यंत फॉर्म भरायचे लास्ट डेट आहे. पण याच्यावरती माझा व्हिडिओ येईल, आमचा व्हिडिओ येईल, आमच्या टीमकडनं व्हिडिओ घेत पाहिल्याशिवाय फॉर्म भरू नका. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट 7 दिवस अगोदर येणार आहे. 2 महत्वाचे पदे यामध्ये तुम्हाला सांगतोय. लिपिक टंकलेखक लेखालिपिक यांना S6 नावाची सॅलरी आहे. जवळपास सुरुवातीला सॅलरी 30,000 आहे आणि यामध्ये 135 जागा लिपिकच्या आहे आणि 58 जागा लेखालिपिकच्या असणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही लिपिक टंकलेखकच्या 135 जागांच्या अगेन्स्ट हे समांतर आरक्षण पाठीमागच्या व्हिडिओत पण मी सांगितलंय, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे लिपिक टंकलेखकला जी पात्रता आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर चालणार आहे, मराठीचं 30 आणि इंग्लिशचं 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड दोघंही लागणार आहे. एक असून चालणार नाही.
दोघंही लागतील, दोघांपैकी एक आत्ता नंतर देईल नाही सांगणार, लगेच लागेल. आणि मराठीचं ज्ञान म्हणजे 10वीला मराठी लागणार आहे. सेम लेखालेखीला तुम्हाला एकूण पद 58 आहेत. 58 पदाचं समांतर आरक्षण आहे. इथे तुम्हाला कॉमर्स डिपार्टमेंटचा विद्यार्थी चालणार आहे पदवीधर, आणि त्याला सुद्धा मराठी 30 आणि इंग्लिश तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिटचं टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान लागणार आहे. ते पाठीमागच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. आता ह्या मुद्द्यावर तुम्हाला मेजर बोलायचं आहे. लिपिक टंकलेखनचा तुम्ही जर सिलेबस बघितला, विषय प्रश्नसंख्या, विषय बघा मराठी, इंग्लिश, सामान्य, बौद्धिक चाचणी, हे आम्हाला कळले 15 प्रश्न आहे. म्हणजे 15 प्रश्न 4 सब्जेक्ट आहेत, असे 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला आहेत, म्हणजे 120 मार्क ह्या विषयांचे झाले. आता हा जो विषय संबंधित विषय 40 प्रश्नांना आहे, म्हणजे 40 प्रश्न प्रत्येकी 2 मार्क, असे 80 मार्कांसाठी हा विषय. म्हणजे टोटल जर बघितले तर प्रश्न 100 आहे, 200 मार्क आहे, 2 तासात सोडवायचा आहे. 100 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटात सोडवायचं आहे. एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे MCQ आहे. एक्झाम क्वेश्चन पेपर म्हणजे TCS घेणार आहे. एक्झाम जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहे. आता मेजर विषय आहे की सर संबंधित विषय म्हणजे नेमका काय अभ्यास करायचा. हे 4 विषय जनरली असतात. आतापर्यंत सरळ सेवेच्या माध्यमातून लिपिक टंकलेखनच्या जेवढ्या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या भरती प्रक्रियामध्ये हेच विषय होते. हे 4 विषय होते. सामान्य ज्ञान मध्ये त्यामध्ये दोन्ही येतं, म्हणजे GK आणि GS. म्हणजे GS म्हणजे काय, सामान्य ज्ञानचे सब्जेक्ट, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट GK म्हणजे करंट, हे इथे येत होतं. पण आता हे संबंधित विषय वेगळा करून टाकला. मग 40 प्रश्न कोणत्या विषयावर आहे. आता या संदर्भात मी पाठीमागे पण बोललो, या संदर्भात मी 2-3 कॉल DMC ला म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेला केल्यानंतर त्यांचं उत्तर एवढंच आहे की सर हेच विषय आहे, हेच विषय इथे पण असणार आहे. आता पण मग सब्जेक्ट निहाय वेटेज आम्हाला काही कळत नाही ना. आम्ही त्यांना एवढं पण म्हटलं की बाबा याच्यावरती सेपरेट तुम्ही परिपत्रक द्या, वेटेज कळू द्या आम्हाला. तुम्ही इथे कसं वेटेज नाही 15 वेटेज नुसार आम्ही अभ्यास करतो. माझा हे 40 प्रश्नांचं वेटेज तुम्ही नक्की टाकणार कुठे आहात. एक तर तुम्ही 25 वेटेज करून द्या. पण आतापर्यंत जेवढे एक्झाम झाले आहेत ना, त्या सगळ्या एक्झाम मध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ह्या सगळ्यांवरती 25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कासाठी, 25 प्रश्न प्रत्येकी 25 प्रश्न, आता 100 प्रश्न येत होते प्रत्येकी 2 मार्कासाठी. मग मी त्यांना जेव्हा विचारलं असंच आहे का, ते म्हणजे हो असंच आहे, तुमचं पदवीपर्यंत शिक्षण जे आहे ना त्यावर आधारित सगळे प्रश्न येणार आहे. असं नाही चालणार ना. लिखित स्वरूपात एक आणि तोंडी दुसरं सांगताय. सो विद्यार्थी मित्रांनो, गेले 3 दिवसापासून मी कॉल करतोय पण रिप्लाय मात्र तोच आहे. आणि काही रिप्लाय पण असे पण आहेत की सर ठीक आहे आम्ही तुम्हाला कळवतो, माझ्या सिनियरला विचारतो, माझ्या साहेबांना विचारून कळवतो, असे उत्तर देत आहे. मग तो नंबर दिला कशाला, हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रॉपर आन्सर मिळत नाहीये. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एकट्याने माझ्या टीमने कॉल करून हे होणार नाही. सो सगळ्यांनाच कॉल करायचं मी आवाहन करतो. नंबर पण मी तुम्हाला दाखवतो, ह्या नंबरला कॉल करा एकदा तुम्ही. 100-200 कॉल गेल्याशिवाय याच्यावरती प्रॉपर उत्तर त्यांच्याकडनं येणार नाही. काय प्रत्येक वेळेस चुका दाखवणं ही आता सवयच पडलेली प्रत्येक डिपार्टमेंटला पण, आम्हाला पण आणि तुम्हाला पण. काय करणार त्याच्यामध्ये प्रॉपर हे सचिव लेवलचे लोक सर म्हणजे ऍड काढायला मदत करत असतात किंवा चांगल्या दर्जाचे अधिकारी असतात, हे ऍड त्यांच्या मार्फत जाताना साईन करून. हे बघत नाही का, किंवा त्याच्या हाताखाली जे बसलेले ते कोण आहे नेमके, 10वी पण पास नाहीये, त्यांना कळत नाही का, त्या सगळ्या गोंधळ आहे. सो संबंधित विषयाबद्दल आतापर्यंत त्यांच्याकडनं मिळालं उत्तर असंच आहे की हेच विषय सर इथे आहे, हेच विषय आहे. हे का बरं तुम्ही कॉपी पेस्ट करायचं अर्थ, कॉपी पेस्ट कुठे गेलं बघा. तुम्हाला याच्यामध्ये सिव्हिलच्या विद्यार्थ्यांचं एक पोस्ट आहे, तिथे लागतंय ते टेक्निकल चालतंय माहितीये, सिव्हिलचा सिलेबस आहे. हे पण सब्जेक्ट आहे 10 मार्क, म्हणजे 40 प्रश्न. आणि संबंधित म्हणजे टेक्निकल सिव्हिलचा विषय जो आहे ना तो 60 प्रश्न 120 मार्कांना आहे. तो आम्ही समजू शकतो बरोबर, तुमचा टेक्निकल सिव्हिल मधलं विचारलं. पण इथे काय विचारलं, लिपिकसाठी काय टेक्निकल तुम्ही विचारणार, टाकायला पाहिजे. तर अजून त्याचं एक्सप्लेनेशन दिलं नाही म्हणून अभ्यास कधी चालू करायचा. फक्त फॉर्म भरायचे, 1000 रुपये द्यायचे, फॉर्म भरायचे, 1000 भरायचे. अभ्यास कधी करायचा आणि आम्हाला क्लिअरन्स कधी की काय अभ्यास करायचा. सो याच्याबद्दल माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत हीच त्यांच्याकडनं माहिती मिळाली, हेच सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे आहे. आणि 4ही सब्जेक्ट आम्ही आमच्या बॅचमध्ये टाकलेले आहेत, प्रॉपर टाकलेले आहेत, काळजी करू नका. राहिलं याच्यावरती आता काय उत्तर येतं बघूया. त्यांच्याकडे उत्तर जर हे चालतं, हे आहे एवढी बॅचमध्ये, पण त्यांच्याकडे उत्तर आलं की काही वेगळा विषय आला तर आम्ही बॅचमध्ये इन्क्लूड करून देऊ, तुम्हाला काळजी करू नका. ओके, बाकी याच्यामध्ये फक्त जीकेचा सब्जेक्ट पण ऍड होऊन जाईल, जो लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला मी ऍड करून देतो. सो अशी ही बॅच. संबंधित विषयाचा हा इश्यू तसाच आहे बघा. संबंधित विषय 40 प्रश्न 80 मार्कांसाठी आहे. संबंधित विषय म्हणजे काय तुम्हाला मी आता सांगितलं. विषय आणि अभ्यासक्रम काय याबद्दल मात्र अजूनही म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडे आलेलं नाहीये. त्यांनी एवढंच ओव्हरऑल सांगितलंय की तोच सिलेबस. सो आपल्याला अभ्यासक्रम करताना तोच सिलेबस करायचा आहे. दुसरं, किती पदांसाठी फॉर्म भरता येणार आहे तर तुम्ही जर बघितलं 10.16 10.17 वरती गेला
त्यामध्ये तुम्हाला 4 नंबरचा पॉईंट आहे बघा, दिसतोय तुम्हाला, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. काय स्वतंत्र अर्ज करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. म्हणजे एका पदाला तुम्ही जर फॉर एक्झाम्पल 1000 किंवा 900 रुपये भरले तर दुसऱ्या पदाला तुम्हाला स्वतंत्र अर्ज करायचा आहे, त्याला सुद्धा 1000 किंवा 900. तिसऱ्या पदाला अर्ज करायचा आहे 1000 किंवा 900. म्हणजे प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज, स्वतंत्र फी भरावी लागणार असल्याने ते नमूद केलेलं आहे. आणि ही ऍड तुम्हाला आलेली आहे बघा, 1900 फी आहे. ओके, सो या संदर्भात मी तुम्हाला आवाहन करतो की सगळ्यांनी काय करा, त्यांनी अर्ज भरण्यावर सादर करण्याबाबत आवश्यक सूचना ही वेबसाईट दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की तांत्रिक अडचणी असेल तुम्हाला अर्ज सादर करताना तर तुम्ही TCS ला कॉल करा. TCS ला कॉल करताना तांत्रिक अडचण असेल तर काय असेल, त्यांनी तांत्रिक अडचण असेल तर TCS ला करा. तांत्रिक फॉर्म भरायला, फॉर्म भरताना जर काही अडचण असेल तर. आणि दुसरं काय, दुसरं सांगितलं त्यांनी जाहिरातीमधील बाबींसंबंधी काही विचारणा करायच्या असत्यात मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या या नंबरवरती कॉल करा. म्हणजे आता तुम्हाला हा जो प्रश्न विचारायचा आहे संबंधित विषय म्हणजे काय यासाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करा. या नंबरला कॉल, हा नंबर आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा. सगळ्यांनी नोट करा आणि यांना कॉल कराच. उचलला नाही कॉल तर खालच्या नंबरला कॉल करा. दोघांनाही कॉल करा. मी तर सांगतो तुम्हाला, जाऊ द्या दोघे संघटित आहे ना, दोघे मिळूनच ही जाहिरात आहे ना, दोघे मिळूनच तुम्हाला क्वेश्चन पेपर सेट करणार आहे ना, दोघांचं संगनमत आहे ना. मग TCS पण उत्तर द्यावं आणि BMC पण उत्तर द्यावं. म्हणजे नवी मुंबई सगळ्यांनी कॉल करायचा आहे आणि मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. मी कॉल करतोय पण तसं काय त्यांचा प्रतिसाद येत नाहीये, ते लाईटली घेत आहे फक्त. हा ठीक आहे सर, तोच अभ्यास आहे, तोच करायचा आहे, 12वी पर्यंत आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत आहे, तोच करायचा आहे. असं कसं चालेल? तो सगळ्यांनी कॉल करून मला कमेंट मध्ये उत्तर द्या. तुम्ही उत्तर कॉल करून उत्तर द्या मला खाली, किंवा कॉल केला काय उत्तर येणार ते सांगा. नाहीतर याच्यावर तुम्ही काम नाही करणार, तुमची पण जबाबदारी आहे. एकट्याने कॉल करून होणार नाही, 100-200 कॉल गेले पाहिजे. आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, सगळ्या विद्यार्थ्यांना हा नंबर पाठवा. ग्रुप तुमच्या असेल ना तर ग्रुपवर पाठवा हा नंबर आणि मग कॉल कर म्हणा. संबंधित विषय म्हणजे काय अभ्यास आहे मला सांगा, कोणता अभ्यास करू सांगा, कोणते विषय सांगा, हे विचारा तुम्ही सगळ्यांनी. येतं लक्षात. या संदर्भात काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर नेहमी उभी राहते. सो आता पण उभी राहील, त्याच्याबद्दल निश्चित. दुसरं काय, अपकमिंग व्हिडिओ जर बघितला आपण, अपकमिंग व्हिडिओ आपला येणार आहे फॉर्म कसा भरावा, कागदपत्रे कोणती लागणार, बुक लिस्ट कोणती वापरावी, TCS पॅटर्न नुसार अभ्यासाचं नियोजन कसं करावं याची व्हिडिओ अपकमिंग आहे, ते पण बघायला विसरू नका. आणि NMC ची म्हणजे महानगरपालिकेची तुम्ही जर तयारी करत असाल ना, आता 2 दिवसात डिस्काउंट ऑफर चालू आहे, लगेच बॅच जॉईन करा. टेक्निकलची बॅच वेगळी आहे, नॉन टेक्निकलची वेगळी आहे. तुम्हाला लिपिक, टंकलेखक, लेखालिपिकला असणारा पूर्ण सिलेबस या बॅच मध्ये अवेलेबल आहे. वेगळं जर काही त्यांनी अनाऊन्स केलं तर ते पण आम्ही तुम्हाला यात अवेलेबल करून देऊ. सो यासाठी तुम्हाला ही सगळी फॅकल्टी तुम्हाला इथे PDF नोट्स पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण भरपूर जास्त अवेलेबल आहे. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 88-88-25-117 या नंबरला कॉल करून माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष या महानगरपालिकेला कॉल करून त्याचा रिप्लाय मला कमेंटमध्ये नक्की द्या. तुर्तास थांबतो. धन्यवाद.